असं तू चालवणार तर गाईच 50 मीटर. तर गाईच बघूया आपण. येते असं नाही येत ना. हा येते तिला गाडी, फक्त थोडंसं बंद पडते प्रॅक्टिस नाही. प्रॅक्टिस नसल्यामुळे. आम्ही इकडे वडापाव खायला आलेलो नेहमीप्रमाणे पक्याच्या ढाब्यावरती. वडापाव खाऊन झाला तर हिला इच्छा झाली की गाडी चालव. मी गाडी चालवते, तू मागे बस. मला चालवायचं. तर मग ती आता चालवते, जमते तिला गाडी. येते मला गाडी. आता दाखव ना त्यांना मी चालवतीये, दाखव. ही अशा प्रकारे गाडी चालवते. येते मला. चलो पळवू का लेट्स थोडी? गो. पळोगे. तर भाग्येश आम्हाला थोडीशी बोहाड्याची माहिती दे. बोहाडा हा मोखाड्यामध्ये वर्षभरात एकदा होळीनंतर 8व्या दिवशी लहान बोहाडा मोठा बोहाडा असतो. म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवसापासून सोंगाला सुरुवात होते. सोंगामध्ये सर्वात प्रथम मानाचं सोंग असतं, ते गणपतीचं सोंग असतं. ते सोंग त्याच्यानंतर कच्छ मच्छा असतं, वऱ्हा असतं, बरेच सोंग आहेत असे. प्रत्येकाचं रामाचं असतं, त्राटिका असते, त्याच्यानंतर रावण असतो. त्याच्यानंतर असं सोंग म्हणजे ही परंपरा साधारण 250 ते 300 वर्ष आम्ही ऐकत आलो आहे की 250 ते 300 वर्षापासून मोखाड्यामध्ये बोहाडा सुरू आहे. आता आम्ही तर लहानपासून बघतो आहे, आमचे वडील 2 वर्षापासून ही पण गेल्या 2 वर्षांपासून बघते. प्रचंड गर्दी असते. महाराष्ट्रातून, मी सांगतो महाराष्ट्रातून काय देशभरातून लोक येतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात. न्यूज चॅनलवाले येतात. बोहाडा कुठेही सर्च केलं गेलं तर सगळ्यात पहिले मोखाड्याचं घेतलं जातं. बोहाड्यामध्ये बोहाडा मी तर सांगेल 7 दिवसाची एक अशी टाईप ऑफ सिरीज आहे. टाईप ऑफ वेगवेगळे प्रकार आहेत. गणपती कसं रूप असतं, त्याच्यानंतर शारदेचं कसं रूप असतं, त्याच्यानंतर बोहाड्यामध्ये कच्छ मच्छा असतो, त्याच्यासमोर राक्षस नाचतो, त्याच्यानंतर असे देवी देवता असतात. त्राटिका असते, तर त्राटिकेचा जसा वध केला गेला तसं राम लक्ष्मण त्यांच्या बाजूला समोर नाचत असतात. भस्मासूर मोहिनी असते, रावण असतो, रावणाच्या समोरही एक राक्षस नाचत असतो. आणि असे प्रचंड खूप मोठा, म्हणजे मी सांगेल की त्यातून घेण्यासारखं खूप आहे. लहान मुलं वेगवेगळे सोंग बनतात. जे सोंग मी तुला त्या दिवशी सांगितलं, सोंग जे अवेलेबल असतात, अवेलेबल इन द सेन्स जे मुखवटे ज्यांचे रेडी आहेत, जे खूप अट्रॅक्टिव्ह असतात, त्यांना असं बघितलं ना तर असं वाटतं की बघतच राहावं. जसं देवीचं मुखवटा असतो, मुखवटा, तर तो बघितला तर बघतच राहावं वाटतं. गणपतीचं असं जवळून बघितलं का आपण एकदम म्हणजे आपल्या मनातून श्रद्धा निर्माण होते. आणि एकदम चांगल्या प्रत्येक सोंगाची संबळची टोन वेगळी असते. त्याच्यानंतर प्रत्येक सोंगाच्या वेळेसची आरती वेगळी असते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे खूप काही त्या बोहाड्यातून आम्ही लहानपणापासून बघतो. म्हणजे बोहाडा संपतो तरी पण ती संबळचा आवाज 2-3 दिवस पुढे ऍक्च्युअली येतात. ते मला पण जाणवलं. शेवट असा असतो की देवी येते, देवी गल्लीतल्या प्रत्येक घरात जाते, आपण तिची ओटी भरायची, तिला नमस्कार करायचा वगैरे हे असतं. आणि त्याच्यानंतर ते सगळं स्टॉप होतं. आणि जेव्हा ते सगळं स्टॉप होतं, सगळं शांत होतं, म्हणजे असं होतं की अरे हे काय आहे, कुठे आलो आपण. गाव पूर्ण शांत होतं. गावामध्ये माणूस पण दिसत, माणूस म्हणजे प्रत्येक सगळे बाहेर असतात, एवढी गर्दी असते. आणि त्यात आपलं घर तर म्हणजे बापरे सेंटर पॉइंट, टेरेस पासून खालीपर्यंत सगळं घर भरलेलं असतं. मिनिमम 150-200 लोक तर ऍट अ टाइम राहतातच, पर डे राहतातच. जेवण खाणं राहणं वगैरे पण बऱ्यापैकी सगळं आपल्याकडेच असतं. तर मेन रोडला असल्यामुळे पूर्ण बोहाडा बघता येतो. पूर्ण बोहाड्याचं रूप आपल्याला समजतं. आणि जे इनी शेवटच्या दिवसाचं जे सांगितलं की देवीचं सोंग असतं, तर देवीच्या सोंगमध्ये तिच्या 3 फेऱ्या असतात. 3 फेऱ्यांमध्ये ती 2 राक्षसांचा वध करते, म्हशाचा वध करते. त्या वध केल्यानंतर मी तिला नेहमी सांगतो की तू देवीला ऑब्झर्व कर. ह्या पहिल्या फेरीमध्ये ती अग्रेसिव्ह मध्ये राहते. जेव्हा ती वध करत असते राक्षसाचा, तर ती अग्रेसिव्ह मध्ये जाते. पहिल्या फेरीमध्ये डोळ्यांमध्ये फरक जाणवतो. पूर्ण मी ह्या टाइम बघतो. मी व्हिडिओमध्ये जर ते आला असेल तर मी नक्की टाकेल. पण मी वरनं व्हिडिओज काढले होते मोस्ट ऑफ देम, कारण कसं खाली खूप गर्दी होती, त्याच्यामुळे मी खाली नाही गेले. शंभू होता माझ्याकडे. आणि द ओजी थिंग, जे माझा फोन फुटला
त्याच्यामध्ये मॅक्झिमम व्हिडिओज होते आणि हे जे आम्ही आता बोलतोय हे सगळं रेकॉर्ड केलेलं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आता पण आम्हाला हे सगळं बऱ्यापैकी परत माझ्याकडे परत ज्या करावं व्हिडिओज लागतंय. आहेत त्या मी टाकण्याचा प्रयत्न करेल. बोहाडा ही संस्कृती काय असते ते सांगण्याचा प्रयत्न करेल. संबळ हे वादन आमच्याकडे मोस्टली यूज केलं जातं. संबळवर प्रत्येक चाल असते. रावणाची वेगळी चाल असते, राक्षसाची वेगळी चाल असते, गणपतीची वेगळी चाल असते. म्हणजे संबळ टून पण प्रत्येकाची वेगळी असते. कोणी कशावर नाचू नाही शकत. आणि सगळे लहान मुलं मेन तर प्रत्येक सोंग हे केलेलं असतं. तर खूप मजा असते, खूप धमाल असते. सगळे लोक येतात. म्हणजे आमचा मित्रपरिवार, फॅमिली, सगळे 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 बोहाडा मोखाड्यात कुठेही कधी जायची गरज नाही. फक्त बोहाड्यासाठी येतात आणि तो फेस्टिवल एन्जॉय करतात. आम्ही पण न चुकवता दरवर्षी जातो. आणि आम्ही दर सणाला बोहाड्याला असतो, मोखाड्यालाच जातो, असतो. sorry. आणि दुसरं एक सांगायचं मोस्ट ऑफ द थिंग की सगळ्यात इम्पॉर्टंट जे 7 दिवस असतात ते 7 दिवसाचे बरेचसे चांगले व्हिडिओज आमच्याकडे आहेत. ते आता आम्ही अपलोड करणार आहे. आणि पार्ट वाईज ते आता मी पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला फक्त आम्ही पोहोचल्यानंतर आम्ही डायरेक्टली गेलो होतो. त्याच्यानंतर आमच्याकडे बरेच व्हिडिओ नव्हते. तर आता मी सगळे आम्ही कनेक्शन गोळा आणि केले. ऍडिशनली बोहाड्यात फक्त ते सोंग वगैरे ते सगळं नसतं, त्याच्यासोबत शॉपिंग असते, त्याच्यासोबत ते खूप सारे जायंट व्हील वगैरे. शॉपिंग तुम्ही लास्ट सिरीज मध्ये बघितलीच असेल. खूप म्हणजे शॉपिंग तरी एकच दिवस गेलो आम्ही. जायंट व्हील वगैरे म्हणजे ते सगळ्यामध्ये तुम्ही बसू शकता. ते कार प्रॉपर जत्रा असते, गावची प्रॉपर जत्रा. बोहाडा म्हणजे जत्रा असते. आणि त्या जत्रेमध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. सगळे जत्रेतल्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर मेन तर हे जे सोंग त्यांची जी सिरीज असते ती खूप बघण्यासारखी असते. आणि ते व्हिडिओतनं मी सांगण्याचा दाखवायचा प्रयत्न करेल. पण ती काय ती फील करायची गोष्ट आहे. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा याल ना, म्हणजे मला पण लग्नाआधी आहे ना हा दाखवायचा सगळं, पण मला समजत नव्हतं काहीच. मी जेव्हा आले त्याच्यानंतर मला पहिल्या वर्षी थोडं थोडं समजायला लागलं. दुसऱ्या वर्षी मग मला सगळं समजलं. मग या वर्षी मला असं होतं की हा मला माहिती आहे याच्यानंतर हे येईल, याच्यानंतर हे येईल, सगळ्यात पहिले हे येईल, मग असं होईल तसं म्हणजे होईल. एकदा बोहाडा करून पण नाही समजत. हो. परत परत तुम्हाला यावं लागतं, परत परत त्याला मॅच करावं लागतं. अजून पण असं म्हणेल की मला 100% माहित नाहीये. म्हणजे ते सगळं आहे ना खूप असं ऑथेंटिक आहे. तुला किती सोंग माहित आहेत बोहाड्याचे? चल. मला लाल देवत हिरवा देवत, का तर ह्या वर्षी चिन्मयने घेतलं होतं ते. त्याच्यानंतर रावण एकदा चिन्मयने घेतलेला. दैत म्हणजे राक्षस असतो. लाल दैत, हिरवा दैत. त्याच्यानंतर रावण मला माहितीये. त्याच्यानंतर राक्षस मला माहितीये. राक्षस चिन्मयने घेतला होता. रावण नेहमी दिशांत घेतो, जो दुर्गेशचा फ्रेंड आहे तो. त्याच्यानंतर त्राटिका, त्याच्यानंतर गणपती. म्हणजे मोस्ट ऑफ द हिला माहित आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. गणपती असतो, शारदा असते, त्याच्यानंतर लाल दैत, हिरवा दैत असतो, भस्मासूर मोहिनी असते, चारण भाभी असते, रावण असतो, त्याच्यानंतर राम लक्ष्मण असतो, त्याच्यानंतर भीम असतो. भीमाचं लग्न असतं हिडिंबे सोबत. तिचं लग्नाचं एक माहोल असतो. तो पण खूप सुपर बघण्यासारखा सीन असतो. त्याच्यानंतर म्हणजे त्यांचं लग्न असतं हिडिंबे सोबत. त्याची खूप गर्दी असते, इतकी गर्दी असते, असं म्हणजे इतकी गर्दी असते की आपल्याला नीट बघता नाही येत, एवढी गर्दी. मारुती असतो, हनुमान असतो, राम लक्ष्मण असतात, त्राटिकेसोबत ते असतात. असे प्रचंड म्हणजे सगळे यांचं रक्तादेवी असते. त्याच्यानंतर गजासूर असतो, म्हणजे असा गणपतीसारखाच असतो पण त्याचं सोंड वरती असते, तो गजासूर बोलतात त्याला असं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी खंडेराव असतो. त्याच्यानंतर काळोबा भैरोबा सटवाई असते, राजा राणी असते. राजा राणी ही शेवटच्या दिवशी असते, जी सगळ्यांना इन्व्हाइट करते. विंचू असतो सोंग. विंचू मध्ये तर सगळे देवता, तो विंचूचे आमच्याकडे आहेत व्हिडिओ. तर खूप म्हणजे बघण्यासारखा असतो बोहाडा. तुम्ही एकदा नक्की यायला पाहिजे मोखाड्याला बोहाड्याच्या वेळेस. होळी नंतर 7 दिवसाने लहान आणि मोठा बोहाडा असतो. होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून सोंगाला सुरुवात होते. आणि सोंग मग पहिल्या दिवशी एक सोंग असतो, दुसऱ्या दिवशी 2, मग 3, 4, मग 5, मग शेवटच्या दिवशी हे सोंग सगळे रिपीट होतात. म्हणून सगळे लोक हे लहान बोहाडा मोठ्या बोहाड्याला येतात. आणि जर लहान बोहाड्याला नाही तुम्हाला यायला जमलं तर मोठ्या बोहाड्याला रात्री यायचं. दुपारी मस्त, मी तर सिंपल सांगतो, दुपारी मस्त आराम करायचा, झोपायचं, संध्याकाळी 7-8 वाजता मोखाड्यात पोहोचायचं.
मोखाड्यात पोहोचायचं, रात्रभर तुम्ही बोहाडा सगळा एन्जॉय करायचा, पूर्ण वेळ जागा राहायचं, सकाळी 7 वाजेपर्यंत सोंग म्हणजे कंटिन्यू लाईन मध्ये चालूच आम्ही असतात. तर 3 दिवस झोपतच नाही डायरेक्ट, आम्ही सगळं बघतो. आणि आता कसं होतंय माहिती का, यावेळेस पण आम्हाला जेवढे मॅक्झिमम व्हिडिओज काढता आले तेवढे आम्ही काढलेत. पण आता कसं शंभू पण मोठा झालाय, त्याला पण सगळं समजायला लागलंय, तर मग तो कधी काढून देत होता, कधी नाही काढून देत होता. पण जेवढे मॅक्झिमम आम्हाला काढता आले आम्ही आळीपाळीने आम्ही तुम्हाला फील देऊ शकतो हे 100% की बोहाडा काय असतो हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आणि आम्ही हे आता का रेकॉर्ड करतोय का, तर आम्हाला तुम्हाला एक्सप्लेन करायचंय की नक्की हे आम्ही काय दाखवतोय. नाहीतर मग अदरवाईज तुम्ही युट्यूबला टाकल्यानंतर तुम्हाला व्हिडिओज खूप सारे मिळतील, पण नक्की हे काय हे समजण्यासाठी म्हणून आम्ही हे टाकतोय. तिने खास सांगितलेलं होतं की तू ज्या वेळेला बोहाड्याची सिरीज बनवली, ऍक्च्युअली म्हणजे आम्ही ठरवून आलो होतो. ऍक्च्युली माझ्यावरनं झालंय की मला जेव्हा व्हिडिओज पाठवायचा दाखवायचा तर मला काही समजत नव्हतं, पण मला जेव्हा एक्सप्लेन केलं तर त्याच्यानंतर मला समजलं. म्हणून मी याला म्हणलं की तू आपल्या ऑडियन्सला पण समजाव, मग त्यांना पण समजेल की हे ऍक्च्युली काय चाललंय आणि त्यांना पण त्या गोष्टीचा फील पण घेता येईल. येस. आणि खूप चांगली प्रोसेस असते, खूप चांगलं कार्यक्रम असतो. या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही जवळजवळ 1.5 महिना आधी आमच्या मीटिंग्स असतात ट्रस्टच्या. जगदंबा माता ट्रस्ट मोखाडा याच्या अंतर्गत हा बोहाडा केला जातो. ट्रस्टीमध्ये सगळे चांगले लोक आहेत, सगळे खूप मेहनत घेतात. एक जण माणूस जोडतो, एक जण लोकांना म्हणजे जोडून ठेवतो. त्याच्यानंतर ते संबळ वाजवणाऱ्यांचं एक महत्त्व आहे, ते महत्त्व असतं. असं प्रत्येक गोष्टीमध्ये अशी छोटं सगळ्यांनी करून टीम वर्क आणि एवढी पब्लिक हँडल करणं, म्हणजे कोणताही प्रकारचा वाद होत नाही, कुठल्याही प्रकारचा गुन्हा होत नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचं गालबोट कधीच लागलं जात नाही. एकटी पण फिरलेली ह्यावेळेस, तर मी पुढे गेला होता, त्याच्यानंतर ह्याला शोधण्यासाठी एकटी बाहेर आले होते, तर मला तर काही फील नाही झालं. इतर पण जे येतात आम्हाला एकट्या मुली फॅमिली फ्रेंडली वातावरण असतं आणि खूप मजा येते की एवढे सगळे लोक गावाला येतात आमच्या आणि सगळे एन्जॉय करतात. तर तुम्ही पण हा बोहाडा एन्जॉय करा. सगळ्यांनी एकदा ते फील केलं पाहिजे. ते खूप वेगळं आहे, म्हणजे असं ते एक्सप्लेन नाही करू शकत आपण. आणि त्यांना सांग ना की मोखाड्याला तुम्ही कसे पोहोचू शकता किंवा कुठे एक्झॅक्ट मोखाडा. मोखाडा हा पालघर जिल्ह्यातलं शेवटचं टोक आहे आणि नाशिककडचं इकडनं शेवटचं टोक आहे. म्हणजे नाशिक त्र्यंबकेश्वर पासनं 30 किलोमीटर वरती मोखाडा लागतो. मोखाडा फाटा येतो. 60 किलोमीटर्स, बिकॉज नाशिक टू त्र्यंबकेश्वर इज 30 किलोमीटर्स, म्हणजे 30 किलोमीटर्स आगे. तुम्ही जर नाशिक तुमच्या येताना लागत असेल रूट मध्ये तर नाशिक पासनं 60 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर तुम्ही कसारा मार्गे येत असणार तर तुम्हाला 45 किलोमीटर आहे. तुम्ही जर इकडनं जव्हार, त्याच्यानंतर पालघर जव्हार किंवा गुजरात जव्हार मोखाडा या मार्गे येत असेल तर तुम्हाला ते पण 80 किलोमीटर मे बी असेल. म्हणजे सगळं तुम्ही 60 ते 70 80 किलोमीटरच्या अंतरावरती 100 किलोमीटरच्या आतच आहे. आणि खूप चांगलं एन्जॉय करण्यासारखे प्लेसेस मोखाड्यामध्ये आहे. रोज बसेस जातात मोखाड्याला. नाशिक, कसारा, त्याच्यानंतर जव्हार इथून रोज बसेस जातात. आता तर नॅशनल हायवे आहे त्याच्यामुळं काही नाही, खूप छान रोड आहे. तर तुम्ही या आणि बोहाडा एन्जॉय करा. मुळे मला बोलायची संधी मिळाली बोहाड्याबद्दल. बोलत नाही अजिबात, लाजत नाही. बोहाड्याची बोलायची मला समृद्धीमुळे संधी मिळाली, त्याच्यामुळे मी जबरदस्ती आणलंय ऑन स्क्रीन का, तर तुमच्या गावचं आहे, म्हणजे सॉरी आता आपल्या गावचं आहे, त्याच्यानंतर काय आहे हे आपणच सांगितलं पाहिजे तर इतरांना पण समजेल. येस, तर नक्की तुम्ही या आणि एन्जॉय करा बोहाडा. विश्वामध्ये सर्वत्र पोहोचले या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी, आईचा आशीर्वाद घेण्यासाठी
प्रशासनाला सहकार्य करा, त्यांच्या सूचनांचं पालन करा. या ठिकाणी थोड्याच वेळात तहसीलदार आदरणीय शिंदे साहेब सुद्धा येणार आहेत. त्यांचं सुद्धा जगदंबा सेवा संस्थेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण गजर करूया. बोल अंबा माते की, बोल अंबा माते की. बात करण्यासाठी आलो. तो पण लहान आहे, तो पण त्या लहान आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक बरोबर, भेटायचं. हा. उमा. अशी उमा करतो तो. बाय टाटा टाटा. ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ वरती बघ. जम्बूमाळी आणि मारुतीराय यांच्यात अशोकवनात मोठं युद्ध होतं. तो प्रसंग या ठिकाणी आपण भेटतो. बंधू, या सर्व प्रसंगाचा एक सामाजिक संदेश, एक चांगला सुंदर असा संदेश आपल्याला मिळतोय की आपण जीवनामध्ये आपल्याला कितीही शक्ती प्राप्त झाली तरी वाईट विचारांनी आपण वागू नये. जेव्हा जेव्हा आपण चांगल्या लोकांना त्रास देतो तेव्हा, परंतु सत्याचा विजय असतो, चांगल्या विचारांनी राहणाऱ्या लोकांचा विजय असतो. या सांस्कृतिक वारसा जोपासताना मिळत आहे. बोल अंबा माते की. जगामध्ये सगळ्यात जास्त तरुण भारतामध्ये आहे. तरुणांनो, चला मारुतीरायांकडून आपण एक चांगला संदेश घेऊयात, त्यांच्यासारखं बलशाली होण्याचा प्रयत्न करूया. केला आहे आणि निश्चित तुमची आम्ही सोडवणूक करू. प्रभू रामचंद्र तुम्हाला वाचवण्यासाठी, तुमची सोडवणूक करण्यासाठी या ठिकाणी येत आहे. मी त्यांचा दूत म्हणून तुमच्याकडे आलोय आणि त्यावेळेस मुक्कामांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता पाहायला मिळते. चला चला चला.
शारदामध्ये पुन्हा एकदा की हे जो ठिकाणी भाविक भक्तांना सेवा देईल. आणि गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके, बाय.